समजून सांगितलं तरी बी बॅग भरताय तुम्ही. ते काय नाही, तुम्ही कुठं जायचं नाही. मूर्ख आहेस का डिंपल? मी कुठेही चाललेलो नाहीये. भविष्यात जर का मला पोलिसांनी पकडलं तर आयत्या वेळी धावपळ नको म्हणून हे सगळं चाललंय. कसलं स्वार्थी आहे हो तुम्ही. मी पार्टनर आहे ना तुमची, मग वाईट जरा मला बी सावध करायचं ना. डिंपल, तुला कुठलाच धोका नाहीये. उद्या जर का मला अटक झाली तर या गावात मिळालेला मान, पैसा, प्रतिष्ठा सगळं धुळीला मिळणार आहे. डिंपल, मला सांग, तू माझी पार्टनर आहेस ना? वय मग मला एक गोष्ट सांग. काय? रेशमाची आणि संजूची डेड बॉडी तू कुठे लपवलीस? कसं आहे ना डॉक्टर, तुम्ही आत्ताच म्हणालात ना मी तुमची पार्टनर आहे, मग वाईच मला बी काम करू द्या की. तुम्ही कशाला टेन्शन घेताय? त्या बॉड्या एकदम सेफ लपवल्यात ना, त्याचं टेन्शन नका घेऊ. तुम्ही फक्त रूपाताईच्या बॉडीचं टेन्शन घ्या. कसं आहे ना, ती बॉडी आहे त्या वाड्यात, ते बी कट्ट्यात. आता त्या कट्ट्यावर किती जण बसत्यात उठत्यात. चुकून तो कट्टा कोणाकडनं तुटला तर हा विचार मी केलाच नाही. लक्षातच नाही आलं माझ्या. त्या बॉडीचं आणि कट्ट्याचं काहीतरी केलं पाहिजे. बरं डॉक्टर, एक विचारू का तुम्हाला? विचार. नाही म्हणजे रूपाताईने असं काय केलं होतं ज्यानं तुम्ही रूपाताईचा खून केला? ती तर बिचारी किती साधी भोळी होती, तुमच्यावर एवढं प्रेम करायची, मग का मारलं तिला? मला सांगा ना, मला ऐकायचंय. डिंपल, तुझं इथं काही काम नसेल तर तू गेलीस तरी चालेल. निघ. डॉक्टर, म्हणजे मी यासाठी विचारत होती की समजा तुम्हाला जर पोलिसांनी पकडलं किंवा जेलमध्ये टाकलं तर या सगळ्या गोष्टी मला माहिती पाहिजे ना. म्हणजे कसं तुम्हाला पुढे मदत बी करता येईल. म्हणजे तुमच्या भल्यासाठी सांगत होते मी. बाकी तुम्हाला सांगायचं असेल तर सांगा, नाही तर नका सांगू. आत येऊ मी. डिंपल, थांब. तू माझी पार्टनर आहेस. तुला माझ्या बाबतीत सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे म्हणून सांगतो. रूपाला मी मारणार नव्हतो, पण देवी देवी काय करतोय डॉक्टरच्या खुर्चीवर? बच्चू, कशी दिसते मी? एकदम टवका दिसते की नाही? रूपा, तू हे कोणाचे कपडे घातलेस? डिम्पीने दिले. आज तुझा एवढा मोठा प्रोग्राम आहे ना, मग त्यात मी पण एकदम ढासू दिसली पाहिजे म्हणून. अरे रूपा, जरा हळू बोल ना. काय हळू बोल? चुकीचं बोलते काय मी? मुंबईवरनं कॉल करत होते तेव्हा पण असाच चिडत होतास, ओरडत होतास. कुठे चालला विचारला तर ते पण नाही सांगितला. तुला किती शोधलाय माहितीये मुंबईत. बापाला कायमचा सोडला का? तुझ्यासाठी. तुला शोधत इथं आले तर तू काय सांगितलं? नाही नेहमी तुझी नाही. आपल्याला काय वाटलं असेल याचा विचार नाही केला. आपण म्हटलं जाऊ दे. इथे येऊन खोटा खोटा डॉक्टर झाला ते पण नाही सांगितला. आज एवढा मोठा प्रोग्राम आहे ते पण लपवून ठेवला. आणि आता काय? आता प्रोग्रामला पण थांबू नको. ऐक ना, तुला किती वेळा सांगू अगं, हे सगळं जे काय करतोय मी फक्त आपल्यासाठी. काय आपल्यासाठी वगैरे करत ना तू? तुझ्या दिमाग मध्ये ना काहीतरी वेगळाच सुरू आहे. तुला काय आज नाही ओळखत आपण? मला तर वाटतं ना तुला आपल्याशी लग्नच नाही करायचंय. चल आत्ताच्या आत्ता बाहेर चल आणि सगळ्यांना माझी ओळख करून दे.
की मी तुझी होणारी बायको आहे म्हणून. चल. का काय झाला? माहित आहे ना आपल्याला तू यातला कायच करणार नाहीस, कारण तुला ना आपल्याशी लग्नच करायचं नाही. नाही करायचं लग्न. लायकी आहे का तुझी? चल निघ इथून. बास, थोबाड बंद ठेवायचं तुझं. वाट लावून टाकेन तुझी मी. अख्ख्या गावाला जाऊन सांगेन तू डॉक्टर विक्टर कोण नाहीस. एक साधा फालतू दीड दमडीचा कंपाऊंडर आहेस, जो मुंबई छोल करून इथं पळून आलाय. नाही तुझ्या जिंदगीची वाट लावली ना, रुपाली नाव नाही सांगणार आपला. एक साधा भिकारडा दीड दमडीचा कंपाऊंडर आपली लायकी काढतो. आता तूच सांग मला. मी एवढं कष्टाने या गावात सगळं उभं केलंय. ती बाहेरून येणार आणि त्याला सुरुंग लावणार. मी शांतपणे बघत बसू? संपवली तिला. काय झालं? काय नाही, म्हणजे त्या ठेबलाखाली जे रक्त होतं ते रूपाताईचं होतं. रक्ताचे डाग आहेत ते, असे सहजासहजी जाणार नाही. म्हणजे त्या टेबलाखाली रूपाताईची डेड बॉडी होती. आणि त्याच टेबलावर सगळे माणसं मटण खात होती. उभ्या आयुष्यात असलं मटण बघितलं नाही. वेगळीच चव आहे याला. मी पण इतक्या पार्ट्या केल्या, पण या मटणाची चव महिनाभर तरी जिभेवरून जाणार नाही. आठवलं तरी कस तरी होतंय. डॉक्टर, रूपाताई तर झाली, अहो पण रेश्मा वहिनी किती चांगल्या होत्या. त्यांना का मारलं? चांगली होती. पावळट होती. बोल, कुणाला फोन केला होतास? त्यालाच ना. बोल आता, तरी बोल. आजपर्यंत माझी इज्जत, माझं स्टेटस जपत आलो मी, पण आज तुझ्यामुळे सगळं धुळीत मिळालंय. कुणाला फोन केला होता? काय विचारतोय मी? कुणाला फोन केला होतास? रेश्मा, तू एवढ्या रात्री इथे? मला खूप कंटाळा आलाय सगळ्याचा. मला जगायचंच नाही. रेश्मा, ही वेळ आहे का हे बोलायची? तुला इथं कोणीतरी बघितलं तर? तू जा इथून. कुठं? कुठं म्हणजे? तुझ्या घरी अजून कुठे? कशी जाऊ डॉक्टर? घरी तेव्हा जातात ना जेव्हा घरी कोणी वाट बघणार, आपल्यावर प्रेम करणार कोणी असतं. माझा नवरा अजिबात माझ्यावर प्रेम करत नाही, आणि त्याला कसलंच सुख द्यायचं नसेल ना, या गोळा खाऊन मी जीव देणार आहे. माझा काय काय करतेस तू? पिढी आहेस का? हे बघ रेश्मा, मी तुला याआधीही सांगितलं होतं, मी कायम तुझ्या सोबत असेन. तुला खुश ठेवण्यासाठी मी वाटेल ते करेन.
माझं ठरलंय डॉक्टर, मला तुमच्यासोबत नवं आयुष्य सुरू करायचं. तू आजच मुंबईसाठी 2 तिकीटं बुक कर. एक तुझ्या नावाचं कर आणि एक वेगळ्याच कोणाच्या तरी नावाचं कर. मुंबईला गेल्यावर मी नवऱ्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत आहे असा व्हिडिओ रेकॉर्ड करून पाठवायचा आहे. माझ्या नवऱ्याच्या जाचाला कंटाळून मी आत्महत्या करते. खूप त्रास दिलाय मला त्यांनी, त्यामुळे मी आता स्वतःला संपवते. ए राजकुमारा, मला 7 समुद्र पार नेशील ना? रेश्माला इथून कुठेतरी बाहेर जायचं होतं आणि मला गावातच राहायचं होतं. आता तूच सांग मी काय करणार होतो. मुळात ही सगळी ना तिच्या कर्माची फळ आहे. बिचारा एवढा नवरा प्रेम करायचा तिच्यावर, काय गरज होती हे सगळं करण्याची. राहू द्या डॉक्टर, तुम्हीच त्यांना फूस लावली होती म्हणून त्या बिचारा फसल्या, जशी अपर्णा फसली. अपर्णा, सॉरी ते मी चुकून, माझं लक्ष नव्हतं, मी विचारत होते आणि सॉरी चुकून धक्का लागला. ब्युटिफुल. अपर्णा जेव्हा पहिल्यांदा क्लिनिक मध्ये आली तिला बघितल्याच मी ठरवलं होतं हिची शिकार करताना फार कष्ट घ्यावे लागणार नाही. आणि झालंही तसंच. अपर्णा, डॉक्टर बघा ना, आईला काय होतं? शांत इकडे. करते आई शांत व्हा. डॉक्टर प्लीज काहीतरी करा, आईची अशी अवस्था नाही पावत आहे. लवकरात लवकर आपल्याला त्यांच्या काही टेस्ट कराव्या लागतील, पण पण काय डॉक्टर? त्यासाठी खूप खर्च येईल. येऊ देत, मी माझी FD मॉडेल, घरातही काही पैसे ते खर्च करेन, पण प्लीज माझ्या आईला बरं करा. तू शांत हो. मी ब्लड सॅम्पल घेतलेत, टेस्ट करण्यासाठी मुंबईला पाठवावे लागतील. त्याचे रिपोर्ट आले की त्यानुसार आपण पुढे इलाज करायला सुरुवात करू. आणि काळजी घे, काहीही वाटलं की लगेच मला फोन कर. डॉक्टर काय झालं? काय आलेत रिपोर्ट? त्यांचा एक फुफ्फुस निकामी झालाय आणि दुसरंही निकामी होण्याच्या मार्गावर आहे. काय? तुला हे सगळं स्वीकारावं लागेल. कदाचित काही दिवसानंतर तुझी आई तुझ्या सोबत नसेल. डॉक्टर आई, हॅलो, डॉक्टर अजित कुमार देव बोलतोय. हो, आपलं बोलणं झालं होतं ते लंग्स डॅमेज वाल्या केस बद्दल. हो, खरंच तुम्ही पैशांची अजिबात चिंता करू नका. हो, मी बोलतो तुमच्याशी. ओके, बाय. काय झालं डॉक्टर? तुझी आई बरी होऊ शकते, त्यासाठी 10 लाख रुपये लागतील. हे घे. आई हे घे. अगं हे दागिनं, ती जमीन, हे घर, सगळं ऐकून आपण डॉक्टरला पैसे देऊ. तो डॉक्टर आपल्याला लुटतोय आणि आपण त्याला ते करून देऊ. आई अगं असं नाहीये, डॉक्टर सगळं आपल्यासाठी करतायत. कुठला डॉक्टर पुरी दवाखान्यात पेशंट ठेवून
पोरगी एकटी घरी असताना घरी येतो, हातात हात घेतो, जवळ घेतो, ते काय नाही. मला नाही इलाज करायचा त्याच्याकडे. मी तुझ्या काकाला फोन केलाय, आपण पुण्याला जातोय. बोल अपर्णा. डॉक्टर मला नाही करायचं हे लग्न. मी नाही करू शकत हे लग्न. काय झालं अपर्णा? आई काही म्हणाली का? तिला हे लग्न मान्य नाहीये. मी जर तुमच्याशी लग्न केलं तर ती तिचं काहीतरी बरं वाईट करून घेईल म्हणते. आणि काही झालं तरी मी आईला काही झालेलं नाही सहन करू शकत. अपर्णा, तू आधी शांत हो, रडू नकोस. आईला काहीही होणार नाही. मी आहे ना, आणि मी हे लग्न आईसाठीच तर करत होतो. पण तिला हे नाही पटत आहे. काकांनी तुमच्याविषयी काहीतरी तिच्या मनात भरवलंय म्हणून ती मला पुण्याला घेऊन चालली आहे. काका तिथेच तिचा इलाज करणार आहेत आणि माझं लग्नही लावून देणार आहेत. काय? आईने मला आत्ताच्या आत्ता तुम्हाला ऑपरेशनसाठी दिलेले 5 लाख रुपये घेऊन यायला सांगितले. तुम्ही पैसे काढून ठेवा, मी न्यायला येते. नाही अपर्णा, थांब. मीच तिकडे तो पैसे घेऊन. असे कसे पैसे परत देईन तुला? डॉक्टर, तुम्ही दरवाजा का लावलाय? इथं काय करताय? अहो, तुम्हीच मला इथे बोलवलं ना, म्हणून पैसे घेऊन आलोय. पैसे ठेवा आणि जावा तुम्ही. आता जर तुम्ही माझ्या पोरीच्या आसपास जरी दिसलात तरी मी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करीन. खरं रूप तुमचं गावापुढं उघडं पाडीन. गावाला बी कळू दे की हा देव माणूस कसला आहे ते. आई सावकाश, अहो किती रागवताय तुम्ही. अशाने तुम्हाला अटॅक वगैरे येईल. तुम्ही शांत झोपा बरं. आई किती त्रास करून घेताय जीवाला. तुमचं काही बरं वाईट झालं, तुम्हाला अटॅक वगैरे आला तर अपर्णाचं काय होईल? तुम्हाला तिची काळजी करायची गरज नाही. तुम्ही 5 लाख रुपये ठेवा आणि जावा इथून. ठीक आहे, सगळं तुमच्या मनासारखं होईल. तुम्ही लग्नाला नकार दिलाय, काहीतरी विचार करूनच दिला असणार. काळजी घ्या, येतो मी. शांत झोपा, तुम्हाला आरामाची गरज आहे. डॉक्टर, तुम्ही असं विक्षिप्त का वागताय माझ्याशी आज? म्हणजे इतके दिवस तुम्ही जे वागलात त्याचं कोण नाटक होतं? फायदा घेतला तुम्ही माझा. पैशांसाठी केलं ते सगळं. फसवलं तुम्ही मला डॉक्टर. माझ्या भावनांचे खेळात तुम्ही. भावना? कुठल्या भावना? कसला भावना? मला फक्त एकच भावना कळते, पैसा. त्यामुळे उद्याच्या उद्या बँकेत जायचं आणि आईच्या अकाउंटमधून 2.5 लाख रुपये काढून आणून मला द्यायचे. नाही देणार. काय करायचंय ते करा. माझे पैसे आहेत ते तुम्हाला का देऊ मी? कारण मला ते हवेत.
आणि जे मला हवंय ते काहीही करून मला हवंच आहे. नाही मिळणार. तुम्ही तो निघून जा डॉक्टर. मला अजिबात बोलायचं नाहीये तुमच्याशी. तुम्ही तो निघून जा, नाहीतर मी ओढून माणसं गोळा करेन. पोलिसांना बोलवेन मी. तुम्ही असं नाही ऐकणार. थांब, तुला जायचंच आहे, जा. तुला एक व्हिडिओ दाखव, तू बघून जा. एक मिनिट फक्त. सापडला. डॉक्टर, काय झालं? जा ना, कर गावातल्या माणसांना गोळा, पोलिसांना बोलव. हा व्हिडिओ बघून तुझ्या काकाला खूप अभिमान वाटेल ना. गावातले लोक काय म्हणतील? बरं झालं मुलीने उधळलेले हे गुण बघण्याआधीच आई देवाघरी गेली, असंच काहीतरी म्हणतील ना. डॉक्टर तुम्ही इतके नीच असाल असं नव्हतं वाटलं. आई बरोबर बोलत होती. तुमची नजर चांगली नाहीये. काका ओरडून सांगत होते तुम्ही फ्रॉड आहात म्हणून. तरी मी त्यांचं नाही ऐकलं. तुमच्यावर विश्वास ठेवला. पण तुम्ही, मी नाही सोडणार तुम्हाला. पोलिसात देईन. गावासमोर तुमचा खरा चेहरा आणेन. असा विचार जरी मनात आणलास ना, हा व्हिडिओ गावभर व्हायरल करेन ना. लोकांच्या नजरेत उतरलेली अशी लागत. मी तर लोकांना सरळ सांगेन, हिची आई चांगली होती, पण हिनेच प्रियकरासोबत मिळून आईचा खून केलाय. आणि लोक माझ्यावर विश्वास पण ठेवतील. देव माणूस म्हणतात ना मला. का वागताय तुम्ही माझ्याशी असं डॉक्टर? काय बिघडवलं मी तुमचं? काहीच नाही. तुझा एकच दोष आहे, तुझ्याकडे पैसे आणि सौंदर्य आहे, आणि मला ते हवंय, आणि ते माझंच आहे. तू आता माझी गुलाम आहेस. मला खुश करणं एवढंच काम आहे तुझं. चल जमुरे, हंस के दिखा. जमुरे, सांप को सलाम कर. काय? तुम्ही अपर्णाच्या आईला मारलं आणि तुमच्यामुळे अपर्णानं आत्महत्या केली. हो, अपर्णा खूपच गोड मुलगी होती. त्या मंजू सारखी नव्हती तिखट मिरची. त्या मंजूने खूप त्रास दिलाय मला. माझा इगो हर्ट केला. तरीही मंजूशी मी प्रेमानेच वागत होतो, पण नाही ऐकली ती. मग काय, मंजू सुद्धा. डॉक्टर, तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा. सॉरी, प्रसाद संपला. पण तुम्ही हे घ्या,
देवासाठी आणलेलं फुल हे प्रसादासारखंच असतं. ब्युटिफुल. मंगलताई, ओळखलत का मला? नाही बाया. अहो मी मंजुळा, आत्माराम बाप्पांची मुलगी. मंजू तू? अगं बाया, केवढी मोठी झाली, असं ओळखू बी ना झाली. संजय भाऊजींनी सांगितलं होतं तू येणार आहे म्हणून, पण एवढी बदलली असेल असं वाटलं नाही. चल चल ये की इकडं. हा, एक्सक्यूज मी, मुंबईत कुठे असता तुम्ही? ठाण्यात. गावी दिवाळीसाठी आलाय का? हो. किती दिवसांचा मुक्काम? मला जरा उशीर होतोय, आपण नंतर बोलूयात का? मी काहीतरी विसरलोय. शुभेच्छा द्यायला. दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हॅपी दिवाळी. थँक्यू. तुमचं नाव? मंजुळा. ब्युटिफुल. तुमच्या इतकं तुमचं नावही गोड आहे. हे बघा डॉक्टर, दिवाळीच्या शुभेच्छापर्यंत ठीक होतं, पण जास्त पर्सनल झालेलं मला चालणार नाही. इथून पुढे माझ्याशी बोलताना जरा काळजी घ्या, किंवा नाही बोललात ना तरी चालेल. मी ऐकलं तुमची जमीन विकायची होती. तुम्हाला कसं कळलं? मंगलताईंनी सांगितलं. माझ्या खूप मोठमोठ्या ओळखी आहेत, बिझनेसमॅन, बिल्डर्स. तुम्हाला काही मदत हवी असेल तर मला सांगा, मी नक्की करेन. हो नक्की, म्हणजे मला आवडेल तुम्ही मला मदत केलेली. खरं तर माझ्या डोक्यावरचं खूप मोठं ओझं कमी होईल डॉक्टर. खरं तर म्हणजे आपली आधी ओळख असती तर मीच तुम्हाला लग्नासाठी प्रपोज केलं असतं. म्हणजे हे सॉरी, माझ्याकडून चुकून. राहू दे, मी करते साफ. नाही अहो, मी खरंच चुकून झालंय माझ्याकडून. डॉक्टर राहू दे, सांगितलं ना. कळत नाही का तुम्हाला? नाही अहो, माझ्याकडनं चुकून झालंय. थांबा. डॉक्टर काय मूर्खपणा लावलाय? मला कळत नाही का तुम्ही का करताय ते? नाही, हे पहा, तुमचा काहीतरी गैरसमज होतं. एक शब्दही बोलू नका. तुमच्याशी चांगल्यापणाने बोलले तर हा अर्थ काढायला असं वाटलं नव्हतं. मला वाटलं खरंच तुम्हाला पश्चाताप होतोय, पण नाही. मला आत्ता कळलं तुम्ही मला इथे का बोलवलं ते. हे बघा, तुम्ही हळू बोला. तुम्ही जसं समजता तसा बिलकुल हेतू नव्हता माझा. तुमचा काय हेतू होता ना हे मला चांगलं कळलंय. मी काय बोलत नाही ना, याचा गैरफायदा घेऊ नका. तुम्हाला काय वाटलं मला कळत नाही? तुम्ही इथं बसून काय करता, कुठे बघता? सतत माझ्याकडे घाणेरड्या नजरेने बघत असता. काय हो, तुम्ही म्हणता ना लोक तुम्हाला देव माणूस म्हणतात, की मग त्याची तरी लाज ठेवायची. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या नादाला लागू नका. हे शेवटचं सांगते मी तुम्हाला. नाहीतर तुमचा असा तमाशा करील ना की गावात तोंड दाखवायच्या लायकीचं राहणार नाही. कळलं? ऐका तुम्ही, मी खरंच, माझा खरंच तो हेतू नव्हता. विठ्ठल, बरं झालं तू इथे आलास. तुला मंजुळा माहिती आहे का? कशी वाटते तुला ती? मला ती खूप आवडायला लागली आहे, पण ती माझ्या हातीच लागत नाही. तुला माहिती आहे, जी माझ्या हाती लागत नाही मी तिचं काय करतो. हुशारच तू. आज माझा पहिल्यांदा कुठल्या तरी बाईने एवढा अपमान केलाय, आणि त्या अपमानाचा बदला मी घ्यायलाच पाहिजे. काही करून मंजुळा मला मिळाली पाहिजे. काय झालं, तू काहीच का बोलत नाहीये? मिळेल ना मंजुळा मला? विठ्ठल, विठ्ठल, अरे सांगून तरी जायचंस. असं काम केल्यानंतर तुला कसे पैसे देणार? मी तुला जखमेवर लावायला क्रीम आणायला सांगितली होती, ती यात नाहीये. अहो असं कसं बोलताय डॉक्टर? हे बघा लिस्ट मध्ये चेक करा. हे बघा तुम्ही सांगितलेलं चांगलंय बघा. नाम आहे ही कुठली लिस्ट आहे?
अरे मी तुला वेगळी औषध दिली होती. अरे ते मंजूची लिस्ट तुम्हाला दिली वाटतं. थांबा. ठीक आहे. तू काय म्हणालास आत्ता? ही घ्या तुमची लिस्ट. त्याच्या आधी तू काय म्हणालास? कोणाची लिस्ट आहे ती? असेल कोणाची तरी चुकून आली असेल. ये तुम्ही. नाम एक मिनिट. मंजूची लिस्ट आहे ती. तिच्या घरी कोण पेशंट आहे? नाही मला नाही माहित. येतो मी. चला. नाम एक मिनिट थांब. मला खरं सांग कोण पेशंट आहे, नाहीतर मला डायरेक्ट मंजूला विचारावं लागेल. ओ डॉक्टर, अहो असं नका करू. अहो मला खरंच माहित नाही की कोण पेशंट येते. आणि मी तिला शब्द दिलाय डॉक्टर की तिने मला औषध आणायला सांगितलेत ना, ते मी कोणाला बी सांगणार नाही. आता तुम्हाला औषधाचं कळलंय ना, तुम्ही बी कोणाला सांगू नका. तुम्हाला तुमच्या दवाखान्याची शपथ. तुम्ही ते काय करताय आणि असं चोरासारखे माझ्या घरात का आलात? काय काम होतं तुमचं? चला बाहेर. मी चला. ऐका. चला. अहो वा बाहेर. मी काय म्हणतो ऐकून तरी घ्या. चला वा बाहेर. अहो ऐका माझं ऐकून तरी घ्या. अहो ऐकून घेऊ अहो, तुमचं? तुम्ही माझं हा? तुमची हिंमत कशी झाली माझ्या घरात घुसायची? तुमच्या इतका नीच आणि नालायक माणूस ना मी आजपर्यंत बघितला नाही. चालते व्हा इथून. अहो तुमचं काहीतरी एक शब्दही बोलू नका. डॉक्टर आहात ना तुम्ही, आणि तुम्हाला मॅनर्स नाहीत. डॉक्टर म्हणता आणि ही असली कामं करता. तुम्हाला लाज वाटली नाही माझ्या घरात असं घुसण्याची? काय झालं मंजुळा? हा माणूस न विचारता माझ्या घरात घुसला. डॉक्टर शोभतं का तुम्हाला हे? गाव तुम्हाला देव माणूस समजतंय. तुम्ही नको ते धंदा करताय. आमच्या गावातल्या पोरीबाईंवर वाकडी नजर टाकली तर याद राखा डॉक्टर, तुम्ही डॉक्टर हे आम्ही विसरून जाऊ. या घरातून मला वाचवा वाचवा हा आवाज आला म्हणून मी मदतीसाठी धावून गेलो. तर माझं काय चुकलं? मंजू काय बोलता डॉक्टर हे? खोटं बोलतात ते हे. माझ्या घरातून असा आवाज आलेला नाहीये. अहो मी का खोटं बोलेन आणि खोटं बोलून मला मिळणार काय? काका तुम्ही मला सांगा, एखादा माणूस खरंच संकटामध्ये आहे आणि तुम्हाला वाचवा वाचवा असा आवाज देतोय तर तुम्ही काय कराल हो? शक्यच नाही. माझ्या घरातून असा कुठलाही आवाज आलेला नाहीये. का? मी एवढंही सांगू शकतो, तो एका पेशंटचा आवाज होता. त्याला कसला तरी त्रास होत होता. त्याला उपचाराची खरंच गरज आहे. तुम्हाला माझं खोटं वाटत असेल तर आपण आता घरामध्ये जाऊन चेक करूया. चला. नाही, मी माझ्या घराचा उमरा कोणालाही ओलांडू देणार नाही. तुम्हा सगळ्यांना मी आधीच सांगितले की माझ्या घरात कोणीही पेशंट नाहीये. त्यामुळे निघा इथून, निघा. अहो ऐका तुम्ही. अहो तुमच्या घरात पेशंट ऐका. डॉक्टर डॉक्टर देव. काय चाललंय? तुम्हाला दिसत नाही का मी बोलतोय यांच्याशी? मला तुमच्याशी 2 मिनिटं बोलायचं आहे डॉक्टर. फक्त 2च मिनिटं. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? यांचा नंबर झाला की तुला बोलवतो. जा बाहेर जाऊन बस. मला गरज होती डॉक्टर तुमची, म्हणून तुमच्याकडे आलो होतो. तुम्ही ना फक्त माणुसकीच्या बाता मारल्या डॉक्टर. हा देव माणसाचा चेहरा आहे ना, खोटा हा चेहरा. माझ्याशी नीट बोलायचं, आवाज कमी ठेवून बोलायचं. अरे कोणी माझ्या दवाखान्यातील दारू पिऊन धिंगाणा घालेल, मी शांत राहून बघत बसू? का खोटं बोलताय? मी कुठे धिंगाणा घातला? माझ्याशी असं वागू नका डॉक्टर. मी हात जोडतो तुमचा. विजय, या अशा लोकांसमोर हात जोडायची काही गरज नाहीये. या अशा लोकांना माणसांपेक्षा यांची प्रॉपर्टी, यांची प्रतिष्ठा महत्वाची वाटते.
माणूस जेव्हा एकटा असतो ना तेव्हा त्याला आधाराची गरज असते, हे मला सांगायला लागते तुम्हाला? आजपर्यंत अनाथ म्हणून वाढलात तुम्ही, तुम्हाला एवढं कळत नाही? इतके कसे निगरगट्ट आहात तुम्ही? काय हो डॉक्टर, तुम्ही आजारांवरती उपचार करताना, त्यांना लवकर बरं करताना, उपचाराची खरी गरज तुम्हाला आहे. तुमच्या या आतल्या माणसावरती उपचार करा. हा जो निगरगट्टपणा आहे ना, हा बाहेर काढा. म्हणजे तुम्हाला लोकांची दुःख, लोकांच्या भावना कळतील. आजपर्यंत 100 वेळा तुम्ही मला म्हणाला असाल की तुम्हाला लोक देव माणूस म्हणतात, देव माणूस म्हणतात. आधी चांगले माणूस बनून दाखवा. बघा जमतंय का म्हणे देव माणूस. तू बरोबर म्हणाली तीस मंजुळा. मी देव माणूसच काय, माणूसच नाहीये. मला कुठल्याच भावना नाहीयेत. खूप निगरगट्ट आहे मी. सॉरी मंजुळा. मी असंवेदनशील आहे. मी निगरगट्ट आहे, भावना शून्य आहे. सगळे मला देव माणूस म्हणतात. पण माझी माणूस व्हायची ही लायकी नाहीये. मी खूप वाईट आहे. मी आज दिवसभर तुम्ही मला काल काय म्हणाला त्याचा विचार करत होतो. तुम्ही मला निगरगट्ट म्हणालात ना, आणि मला विचार करायला भाग पाडलं. माझं मला स्वतःला जाणून घ्यायचं होतं, मी नक्की कसं आहे. मला उत्तर मिळालं. मी खरंच निगरगट्ट आहे, असंवेदनशील आहे. जन्माला आलेल्या माझ्या आई बापाने गटाराच्या कडेला मला फेकून दिलंय. तुकडे खाऊन, उष्ट खरकट खाऊन मी दिवस काढले. जेवायला नसताना पाणी पिऊन झोपायचो. उपाशी पोटामुळे मी निगरगट्ट झालोय. जमल्यास काल मी जे काय वागलोय त्याबद्दल मला माफ करता आलं तर करा. आणि माझ्या जगण्याला, माझ्या आयुष्याला एक नवीन दृष्टी दिली त्याबद्दल खरंच खूप आभारी आहे मी तुमचा. मला वाटलं मंजू आता तरी माझ्या हाती लागेल, पण मंजू संस्कारी पतिव्रता नारी निघाली. तिला इमोशनल ब्लॅकमेल करून, तिच्या नवऱ्याचा आजारपणाचा फायदा घेऊन तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. पण नाही, तिने माझा इगो हर्ट केला. जे तुमच्या मनात आहे ते सगळं तुम्ही बोलून टाका. एकतर तुमचा नवरा हा असा, त्याच्याकडून तुम्हाला जे आयुष्यात सुख हवंय ते कधीच मिळणार नाही. माझ्यासारख्याच तुम्ही सुद्धा प्रेमाला तळमळत आहात हे ठाऊक आहे मला. मला तुम्हाला खूप सारं प्रेम द्यायचंय. पाणी जसं पाण्यामध्ये मिसळतं ना तसं मला मिसळून जायचंय. मला विरघळून जायचंय. मला तुम्ही हवे आहात. डॉक्टर काय करता? डॉक्टर सोडा मला. डॉक्टर सोडा मला. डॉक्टर काही चुकीचं नाहीये. प्रेमात चुकीचं वगैरे काही असं नसतं. आज सगळी बंधनं तोडून टाकूया आपण. डॉक्टर तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? तुम्ही इतके नीट असाल असं वाटलं नव्हतं मला. सोडा. डॉक्टर डॉक्टर काय करताय? सोडा माझा हात. डॉक्टर जोपर्यंत तुम्ही मला हो म्हणत नाही ना तोपर्यंत मी सोडणार नाही. डॉक्टर काय करताय? सोडा म्हटलं तुम्हाला. डॉक्टर मला तुम्हाला सगळं सुख द्यायचं जे तुमचा नवरा तुम्हाला देऊ शकत नाही. डॉक्टर सोडा. डॉक्टर डॉक्टर हॅलो. हॅलो डॉक्टर,
मी मंजुळा संगपाळ बोलते. हा बोला. डॉक्टर, काल अमरला खूप त्रास झाला हो. मला त्यांची खूप काळजी वाटते. द्या बरं त्यांच्याकडे फोन. द्या बरं मंजुळाकडे फोन. हा डॉक्टर, बोला ना. एकंदरीत लक्षणावरून परिस्थिती बिघडत चालली आहे. पुढच्या आठवड्यापर्यंत ऑपरेशन करावं लागेल असं दिसतंय. नाहीतर नाहीतर काय डॉक्टर? नाहीतर तो कायमचा अधू होईल आणि त्यानंतर ऑपरेशन करून सुद्धा तो पूर्ण बरा होईल ही शक्यता मावळून जाईल. ऑपरेशनला साधारण किती खर्च येईल डॉक्टर? साधारणपणे 8 ते 10 लाख रुपये येईल. ओके. काय म्हणले डॉक्टर? काही नाही, डॉक्टर म्हणाले की ऑपरेशन केल्यानंतर बरं वाटेल तुम्हाला. मला तुमच्याशी जरा बोलायचं होतं. कशी आहे अमरची तब्येत आता? त्यांच्याबद्दलच तुमच्याशी बोलायचं होतं. मला अमरचं ऑपरेशन लवकरात लवकर करायचंय. त्यासाठी किमान 10 लाख रुपयांची गरज आहे. मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की तुम्ही प्लीज माझी जमीन घेता का? म्हणजे अमरचं ऑपरेशन सुद्धा लवकर होईल. मला आवडेल तुमची मदत करायला. माझ्यामुळे इतरांच्या चेहऱ्यावर जर का आनंद येत असेल तर तो आवडतोच मला. एकच मिनिट, माझी एक अट आहे. माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे, पण त्या प्रेमाची किंमत तुला नाहीये. त्या प्रेमाची किंमत तुला कळावी म्हणून एक अट. तुला पैशांची गरज आहे आणि मला तुझी. आपल्या दोघांना एकमेकांची खूप गरज आहे. तुला पैसे हवे असतील, तुझ्या नवऱ्यावर उपचार करायचे असतील तर तुला माझी व्हावी लागेल. माझ्यासोबत तुला इकडे. डॉक्टर, परत घाई केली यार. सहन होत नाही मंजू. आता डॉक्टरांना बोलव पटकन. त्या गोळ्या दे तिकडच्या आणि मारून टाक एकदाच मला. पुढच्या आठवड्यापर्यंत ऑपरेशन करावं लागेल असं दिसतंय. नाहीतर तो कायमचा अधू होईल. साधारण किती खर्च येईल डॉक्टर? साधारणपणे 8 ते 10 लाख रुपये येईल. मला चट मान्य. हा, काय म्हणालीस तू? ऐकलंच नाही मी. मोठ्याने बोल. काय? मला तुमची अट मान्य. अहो, हे घ्या. हे काय? कशाचे पैसे? आपल्या जमिनीच्या व्यवहाराचे. काय? आपल्या जमिनीचा व्यवहार झाला? ते असं कर ना एकदा. मेरे हातों में ते कर ना. असं कर ना एकदाच. कर ना. बरं, राहू दे. डॉक्टर, दरवाजा का लावताय तुम्ही? डॉक्टर, डॉक्टर काय करताय तुम्ही हे? तू कितीही लांब ढकल, पण मी आज तुला जवळ केल्याशिवाय शांत बसणार नाही. डॉक्टर, सोडा डॉक्टर. तुमच्यासारखा नीच माणूस मी आजपर्यंत बघितला नाही. अहो, तुम्हाला नीच म्हणायला
माझ्या अंगाला हात लावायचा प्रयत्न सुद्धा करायचा नाही, कळलं? हे घे, तुझे दागिने घे, तुझे पैसे घे, काही नकोय मला. ए, पैसे फेकलेत मी तुझ्या अंगावर. तुझ्यासारख्या नराधमाला ना मी बिलकुल शरण जाणार नाही. कारण मी जर आज शरण गेले ना, अशाच मजबूर बायकांचा फायदा घेशील, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करशील. पण मी असं होऊ देणार नाही. राहिला प्रश्न माझ्या नवऱ्याचा, चुकून जर त्याचं काही कमी जास्त झालं ना, तर त्याच्या चितेत उडी टाकीन, सती जाईल, अग्नीमध्ये होरपळून घेईल स्वतःला. पण तुझी होणार नाही, कळलं? ए ऐक, या धमक्यानं तर दुसऱ्या कोणाला तरी दे. कोण आहे? मंजू? मी आहे. डॉक्टर, तुम्ही असे अचानक काही कळलं नाही. मंजू नाहीये घरात. हो माहिती आहे. ऍक्च्युली मला त्यांनीच पाठवलं होतं. बोला ना, काही काम होतं का? ऍक्च्युली मला जमिनीच्या कागदपत्रांवर तुमची सही हवी होती. इथे इथे चल येऊ मी. थँक्यू. चल येऊ मी. हो. काळजी घ्या. म्हणजे ह्यो मंजू दीदीचा अपघात नव्हता, तर तुम्ही घातपात केला होता? कसल्या उलट्या काळजाचा आहे हो तुम्ही? तुम्हाला तर आहे ना नरकात बी जागा मिळायची नाही. आणि काय हो, तुम्ही काय म्हणाले होते? मी काहीच केलं नाही. ए, मी काय तुला आणि सगळ्या गावाला ओरडून सांगायला पाहिजे होतं का? मग एवढा वेळा वाटलो मी तुला? ते सगळं ठीक आहे, पण तुमचा वाद तर मंजू दीदी सोबत होता ना, मग सुरेश बापूंना का मारलं? का मारलं? डॉक्टर, तुम्हाला किती वेळा सांगितलं इथे जाऊ नका म्हणून? अहो मी पण तुम्हाला किती वेळा सांगायचं, तुम्ही ती जमीन नका घेऊ. मी तुम्हाला खूप रिक्वेस्ट करतो, ऐका माझं. त्या जमिनीचा विषय तुम्ही सोडून द्या, नाहीतर खूप महागात पडेल तुम्हाला. तुझी एवढी हिंमत, माझ्या जागेतून मला धमकी देतोयस? हा, मी धमकीच नाही, अजूनही बरंच काही करू शकतो.
स्वार्थ खूप वाईट. जीव गेला, जमीन गेली, हाती काय लागलं? तुझे पैसेही माझे झाले. आणि संजू दादा त्यानं काय केलं होतं? तो मंजूचा खूप जवळचा मित्र होता आणि यातच मला त्रास होत होता. पण सुरुवातीला मी त्याला खूप हलक्यात घेतलं, पण तो गरजेपेक्षा जास्त हुशार निघाला. अरे नाना, तुला कायच करायचं नाही. तुला फक्त एकदाच माझ्या संघ मंजूच्या जमिनीचं गिऱ्हाईक बनून यायचं आहे. बाकी पुढचं मी बघून घेतो सगळं. अरे पण असं खोटं गिऱ्हाईक कशाला बनवू मी? आणि त्यानं काय होणार आहे? एका माणसाचा खोटा चेहरा उघडा पडणार आहे. म्हणजे नक्की मॅटर काय आहे? मला एका माणसावर संशय आहे. त्याचा खरा चेहरा मला लोकांसमोर आणायचा आहे. तो कोण आहे, त्याचा काय मॅटर आहे हे मी तुला आता नाही सांगू शकत. पण तुला एवढं नक्की सांगतो, तू जर मला मदत केलीस ना तर एक लय मोठी चुकीची गोष्ट घडण्यापासून वाचणार आहे बघ. मंजुळा मला जमीन विकणार नाहीये हे ऐकून तुला वेळ लागण्यासारखं काय आहे? नाही नाही नाही, तुम्हाला जमीन विकणार नाही म्हणून येड नाही लागलं, पण ज्याला विकणार आहे की नाही त्याला बघून मला येड लागले. म्हणजे अहो, त्या नानाकडं चुना डब्बी घ्यायला बी पैसे नाहीत आणि तो जमीन घेतोय. बोला काय सांगतोस? त्याच्याकडे पैसे नाही आहेत? अहो, 2 वर्ष झाले 20 रुपये उधारी आहे त्याची, अजून दिली नाही. आता बोला. त्याने मंजूच्या जमिनीसाठी खोटं गिऱ्हाईक आणलं. माझा खरा चेहरा गावासमोर आणण्याचा प्रयत्न केला. माझा इगो हर्ट केला. मग काय, मी शांत बसणार आहे का? संपवलं त्याला. मंजुळाची जमीन अपशकुनी नाहीये ते मला बी माहित आहे. आणि ही अफवा कोणी पसरवली हे मला कळालंय. काय? हो, ऍक्च्युली त्या माणसाला एका ठिकाणी भेटायला बोलवलंय. त्याला मंजुळाला ब्लॅकमेल करून तिच्याकडून पैसे उकळायचे होते, पण तो मंजुळापर्यंत पोहोचण्याआधीच मी त्याच्यापर्यंत पोहोचलोय. तू गावातल्या लोकांना ओळखतोस, म्हटलं तुलाही बरोबर घेऊन जावं. ठीक आहे डॉक्टर, चला. डॉक्टर, इथं तो कोणच दिसत नाही. कुठे आहे तो माणूस? मंजुळाची जमीन अपशकुनी आहे यावर गावातल्या लोकांचा विश्वास बसण्यासाठी मी स्वतःहून माझा मुद्दाम ऍक्सिडेंट केला. हे तूच मंजुळाला सांगितलं ना? हो, कारण मला माहित होतं तुम्ही खोटारडे आहात. मी मुद्दाम माझा ऍक्सिडेंट केला म्हणून मी खोटारडा. आणि तू खोटं गिऱ्हाईक आणलंस. मग तू कोण? हे तुम्हाला कोणी सांगितलं मी खोटं गिऱ्हाईक आणलं म्हणून? असू दे संजू, पण ते खोटं गिऱ्हाईक आणणं तुला खूप महागात पडणार आहे हे कळतंय का? माझं माहित नाही डॉक्टर, पण तुम्हाला हे सगळं लय महागात पडणार आहे हे नक्की. मला तुमचा खोटारडेपणा मंजू आणि गावाच्या पुढे आणायचा होता म्हणून मी हे सगळं केलं. आणि आता तर तुम्हीच कबूल केलंय सगळं. लवकरच तुमचा मुखवटा उतरवणार आहे मी. संजू गेला. तो रूपाचा बाप, त्याला मी डायरेक्ट नाही मारला. या चेक करतो. मी मुंबईवरनं आलोय. मुंबईवरून? रूपा माझी मुलगी. कुठे रूपा? तुमच्याकडेच आहे ना ती कामाला? देवी नावाच्या कंपाऊंडरला शोधत आली होती मुंबईवरनं इथं. त्याला काहीतरी तो लिव्हरचा त्रास होता. तू सांगितलं होतंस ना मला. त्याला दारूसाठी पैसे दिले, स्वतः दारू पाजली. बाबा, तुमची मुलगी कुठे हे मला माहिती नाही, पण तिला शोधण्यासाठी मी हवी ती मदत करायला तयार आहे. काळजी करू नका.
मोह मोह वाईट असतो डिंपल, खूप वाईट. गेला लिव्हर कामात ना, तोही गेला. या मला इथं का आणलंय? बाबा, तुम्हाला तुमच्या मुलीला भेटायचं होतं ना. मला माहिती आहे तुमची मुलगी कुठे आहे. मी तुम्हाला भेटवू शकतो, पण तुम्ही माझं एक काम ऐकलं तर. तुझं सगळं ऐकीन मी. माझ्या रूपाला एकदा भेटो मला. बाकी ते इन्स्पेक्टर रणजित चव्हाणचं काय झालंय तुला चांगलंच माहिती. त्याला का मारला, कसा मारला, नाकात दम आणला होता त्याने. मला पकडायला निघाला होता. या देवी सिंगला हे सामान आता वाड्यात ठेवणं धोक्याचं आहे. आज पोलिसांनी झडती घेतली नाही याचा अर्थ हा नाही की यानंतर ते कधीच झडती घेणार नाही. काहीही झालं तरी हे पुरावे इथून दुसरीकडे कुठेतरी लपून ठेवावे लागतील. पण कुठे ठेवू? एकतर पुरून ठेवावे लागतील किंवा अशा कुठल्या तरी ठिकाणी लपवावे लागतील जिथून ते कोणाच्याही हाती लागणार नाहीत. गुड मॉर्निंग डॉक्टर. गुड मॉर्निंग. आज एवढ्या सकाळी सगळे वाड्याकडे? हो, कोर्टाने या वाड्याची झडती घ्यायची परवानगी दिली आहे, त्यामुळे आम्हाला या वाड्याची झडती घ्यायची आहे. तुमचं सहकार्य हवंय. या बॅगेत काय डॉक्टर? एका डॉक्टरच्या बॅगेत काय असणार? गोळ्या, औषधं, सिरिंज. ऍक्च्युली बॅग घेऊन मी क्लिनिकमध्येच निघालो होतो. तुम्हाला खोटं वाटतंय का? मी बॅग उघडून दाखवू? दाखवा बघू. सोडा. इन्स्पेक्टर, बॅगेत सकाळी सकाळी ते काय घेऊन जाणार आहेत? त्या त्यांना आपल्याला वाड्याची झडती करायची आहे, त्यांची नाही. एक मिनिट डॉक्टर. जोपर्यंत वाड्याची पूर्ण झडती होत नाहीये तोपर्यंत तुम्हाला वाड्याच्या बाहेर जाता येणार नाही. चला आत.
चव्हाण, त्यांनी आत्ताच सांगितलं ना त्यामध्ये औषध आहे म्हणून. थँक्यू डॉक्टर, कॉपरेट केल्याबद्दल. चला. हुडका, सगळा कोपरा ना कोपरा हुडका, अजिबात काय ठेवू नका. आणि त्यातनं खजिना जर घावला तर त्यातलं काय बी मिळणार नाही, आधीच सांगते. नाहीतर आईजीच्या जीवावर पाहिजे उदार. शिकरे, कुछ मिला? नाही मॅडम, नाही काय सापडलं. चव्हाण. नाही मॅडम. बघा, आम्ही आधीच सांगत होतो वाड्यात काय बी नाही म्हणून, पण तुम्ही काय ऐकलंच नाही. चुकलंच तुमचं. तुम्ही खरं आहे ना त्या कंपाऊंडरच्या दवाखान्याची जडती आधी घ्यायला पाहिजे होतं. काकेत काळसान गावाला वळचा. तुम्ही खरं तिथली झडती घ्या, नक्की तुम्हाला घावल बघा काहीतरी. अवात्या काय बी काय बोलताय. एक मिनिट, आजी तुम्ही असं का म्हणालात? मॅडम, आमची आजी काय बी बोलती, तिला डॉक्टर आवडत नाही ना म्हणून ती अशी बोलते. मला काय याद लागलंय व्हय काय बी बोलायला? काय नाही हो, तुम्ही पहिली ते दवाखान्याची झडती घ्या. बरोबर बोलतायत त्या. मॅम, क्लिनिकची जडती राहिली आहे, सुरू करू का? शुअर. शिकरे या. नाही काय सर? काय नाहीये. ठीक आहे, सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद. ते सुरेश बापूंच्या केसचं कुठपर्यंत आलंय? मॅडम आल्यापासून सगळ्याच केस ओपन केल्यात. देवी सिंगची केस त्यांनी अगोदर हातात घेतली आहे. डोळे बघू. मॅडम पण तुमच्या खूप टेन्शनमध्ये दिसतात सध्या. हो, केसचं फारच टेन्शन घेतलेलं दिसतं त्यांनी. केसचं टेन्शन तर आहेच, पण मॅडमचं आणि रणजित साहेबांचं पटत नाही. दोघांची सारखी भांडणं होतात. जी बघू. मोठा आकारा. कशावरून भांडण होतात? मॅडमचं पण चुकतंय. एवढं करून पण रणजित साहेबांना सारख्या टॉर्चर करत असतात. आणि इन्स्पेक्टर साहेबांना पण कमीपणा घ्यावा लागत असेल मग. साहेब कसले ऐकतात? साहेब गेले मुंबईला देवी सिंगला शोधायला. मी इन्स्पेक्टर रणजित चव्हाण. मला देवी सिंगची माहिती हवी आहे. एक नंबरचा मवाली माणूस होता तो. मला तर त्याचं नाव घेऊशी वाटत नाहीये. तुमच्याकडे त्याचा एखादा फोटो आहे का? डॉक्टर अजित कुमार देव? कोण डॉक्टर अजित कुमार देव? हा तर देवी सिंग आहे, आमच्या इथला कंपाऊंडर. ये. नाही, मला होती. साहेब. बस. नाही, नको. मला त्या अजित बद्दल तुला जे काय माहिती आहे ते सगळं सांग. अजिबात घाबरू नकोस. तुम्ही पोलीस आहे हो, तुम्हाला नाही वाटत भीती, पण मला वाटते ना. खरं सांगू का, डॉक्टरच कंपाऊंडर आहे मला नव्हतं माहित. आणि डॉक्टरांच्या दुसऱ्या अशा अनेक गोष्टी आहे ज्या मला माहीत आहे, आणि त्या जर मी तुम्हाला सांगितल्या ना तर डॉक्टरांचा खरा चेहरा लगेच लोकांच्या डोळ्यासमोर येईल. काय झालं? म्हणजे हिला तू पाठवलंयस?
हुशार आहात तुम्ही. मी तुला सोडणार नाहीये. माझ्या कॉलरला हात लावलेला मला अजिबात आवडत नाहीये. बाकी तो हॉटेलवाला मुलगा घबऱ्या तो माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी एकमेव पुरावा होता. त्याच्यासारखे अनेक पुरावे दिव्याने गोळा केले होते. येऊ डॉक्टर. मी कामात आहे, नंतर या. थँक्यू बरं का डॉक्टर, तुम्ही मला इथं बोलवलं ते. नाहीतर कामाचा लय व्याप असतो माझ्या मागं. दांडका जनसंपर्क माझा, कायम लोकांचा आजूबाजूला गराडा. पण आता इथं मला काय कोण डिस्टर्ब करणार नाही बघा. अरे काय काम आहे ते बोला आणि निघा इथून. कामातच सांगायला तू, तुम्हाला कामासाठी एक माणूस पाहिजे होता ना. तुम्ही काम करणार आहात. मी कशाला काम करतोय? अहो आमच्या खानदानात कुणी आजपर्यंत काम नाही केलं. पण एक पोरगाल तकाला काम मागायसाठी थोडक्यात चुकामुक झाली. म्हणजे तो गेला आणि तुम्ही आलात. काल दुपारी जो मुलगा आला होता तो, म्हणजे तुम्ही बघितलं का त्याला? नाही, मी पाहिलं नाही. मी आत येताना तो मला जाताना दिसला. तोच का? हुशार आहे पोरगा. इथंच हायवेच्या हॉटेलवर कामाला आहे. तुम्ही म्हणत असाल ना, फोन करून त्याला लगेच बोलवतो. हो, आता मी तुम्हाला नाही कसं म्हणणार. तुमचं एवढं मोठं प्रस्थ आहे, 4-5 जण तुमच्या बरोबर असतात, एवढा मान आहे तुम्हाला. तुम्हाला वाटतंय तर तुम्ही घ्या बोलून त्याला. बरं बरं डॉक्टर, मी त्याला फोन करून लगेच बोलून घेतो. आलोच, लगेच फोन करून येतो. उद्या पोलीस स्टेशनला स्केच काढणारा माणूस येणार आहे, तुला यावं लागेल. हो येतो. बरं मला एक सांग, तुझा कोणी पाठलाग करते वगैरे असं काही? नाही साहेब.
किंवा एखाद्या धमकीचा फोन? नाही. ठीक आहे, उद्या पोलीस स्टेशनला ये. उद्या कोणत्याही परिस्थितीत देवी सिंगचं स्केच आमच्या हातात आलं पाहिजे. तूच आहेस आम्हाला देवी सिंग पर्यंत पोहोचवणारा. हो साहेब. काय झालं? त्रास होतोय का? मगासपर्यंत नव्हता होत, आता जरा व्हायला लागलाय. हे उन्हात ना आली ना त्याच्यामुळे होतंय. ठीक आहे, यांना सांग तो देवी सिंग दिसायला कसा होता? लय डेंजर होता. अरे याच्या पलीकडे काहीतरी सांग. त्याचं नाक, डोळे, केस कसे होते ते सांग त्यांना. त्याचं नाक आहे ना असं सरळ होतं, कपाळ असं सपाट होतं, सपाट. केस असे जास्त मोठे नव्हते, माझे एवढेच होते. आणि डोळे डोळे काय? अरे डोळ्यांचं काय? पाणी द्या लवकर. पाणी पी. इथे इथे झोपा. डॉक्टर याला काही करून वाचवा, हा आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. मी आहे, मी त्यांना बघतो, तुम्ही शांत व्हा. डिंपल, सलाईन आण. सलाईनचं स्टँडर्ड माझं सगळं साहित्य घेऊन या. वय कोणाच्या नावाने? देवी. बाटली कोणी फोडली? होय, तिथे लफडा नाही पाहिजे. हो, तू शांत हो. हो हो, मीच वाचवणार आहे तुला. हो, शांत हो, शांत हो. हो 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 हो. हो हो हो, मीच देव माणूस मीच आहे, तुला वाचवणार आहे मीच. शांत हो, शांत हो. शीघ्र याचा हात पकडा, तपासत नाही मला. डिंपल लवकर ये. डॉक्टर, डॉक्टर याला काय झालं? हा बोलत का नाहीये?
आय एम सॉरी मॅडम, मी त्याला वाचवू नाही शकलो. व्हॉट? मग काय, दिव्याला संपवावं लागलं. तिला काय वाटलं, माझ्याशी प्रेमाचं नाटक करेल, मी तिच्या जाळ्यात अडकेल. पण ती हे विसरली होती, मी पण देवी सिंग आहे. माझ्या वाटेत आडवा आलेल्या माणसाला मी कधीच सोडत नाही. दिव्या, डॉक्टर, मला प्लीज एक संधी द्या. कसली चूक सुधारायची. अहो कसली चूक मॅडम, मला तुमचं वागणंच कळत नाहीये. त्या दिवशी तुम्ही क्लिनिकमध्ये आलात, रडलात आणि क्लिनिकमधून निघून गेलात, तेही मला न सांगता. तुमच्या मनात नक्की काय चाललंय मला काहीच कळत नाहीये. डॉक्टर, तुम्ही मला माझ्या आयुष्यात हवाय, पण तुम्ही माझे होऊ शकत नाही ना. मी तुम्हाला फेस करू शकत नव्हते. तुमच्या गळ्यात पडून खूप रडावंसं वाटत होतं. तुम्हाला खूप हर्ट केलंय डॉक्टर. त्यामुळे मला काहीतरी असं करायचंय ज्यामुळे तुम्ही मला माफ कराल. नाही ठीक आहे, म्हणजे त्याची काही गरज नाहीये. मी तुम्हाला कधीच माफ केलंय. डॉक्टर, पण मला असं वाटत नाहीये ना. डॉक्टर, तुम्ही प्लीज एक काम कराल. काय? आज लंच तुम्ही माझ्यासोबत कराल प्लीज. डॉक्टर प्लीज. दिव्या मॅडम, ते शक्य नाही हो, कारण आज माझी हळद आहे आणि हळद लागल्यानंतर मला नाही बाहेर पडता येणार. आय नो डॉक्टर, पण माझी ही शेवटची इच्छा आहे असं समजा. नाही पण तुम्ही. पण वगैरे काही नको डॉक्टर, प्लीज तुम्ही नाही म्हणू नका. आपण इतक्या जवळ आलो होतो, एकमेकांत गुंतलो होतो, आणि उद्यापासून माझा तुमच्यावर काहीच हक्क उरलेला नसेल. आपण कायमचे दूर गेलो असू. डॉक्टर प्लीज, मला आज तुमच्यासोबत टाइम स्पेंड करायचा आहे. प्लीज डॉक्टर, फक्त एक लास्ट रिक्वेस्ट आहे प्लीज. हे बघा, तुम्ही नाही आले ना तर मी समजेल की तुम्ही मला माफच केलं नाहीये. तुम्ही याल ना, मी वाट बघते. आत या ना. डॉक्टर, मी कशी दिसतेय? छान दिसतंय. तुम्ही खरंच म्हणताय ना की मला बरं वाटावं म्हणून म्हणताय? नाही नाही नाही, खरंच खूप छान दिसतंय तुम्ही. पण आज हे असं अचानक नटणं थटणं का? तुमच्यासाठी केलंय सगळं. तुम्ही माझ्या जाळ्यात फसावा म्हणून. काय? डॉक्टर, तुम्ही माझ्यात गुंतून राहावं, मला सोडून कुठंच जाऊ नये म्हणून. तशी आज तुमची हळद असूनही तुम्ही इथे आलात. इसका मतलब आहे तुमचा जीव अजूनही माझ्यात अडकला आहे ना, हो ना? दिव्या मॅडम, हे पहा, आज हळद आहे माझी, मला जावं लागेल. नाही जाऊ देणार. डॉक्टर प्लीज प्लीज थांबा ना माझ्यासाठी. डॉक्टर
एकदा तुम्हाला मन भरून बघू द्या. नाही दिव्या मॅडम, मला जावं लागेल. तिकडे लोक माझी वाट बघत बसले असतील. मला सोडा. नाही सोडणार. जोपर्यंत माझं मन भरत नाही तोपर्यंत नाही सोडणार. ही मुमेंट माझी आहे, आपली आहे. तुम्ही बसा, मी आलेच. हा तर माझ्या फिंगरप्रिंटचा रिपोर्ट आहे. माझे फिंगरप्रिंट मॅच झालेत. म्हणजे दिव्या माझ्याशी खोटं बोललीये. तिला कळालंय मीच देवी सिंग आहे. कोण आहे? मॅडम, मॅडम, ए थांब. मॅडम, मॅडम काय झालं? मॅडम, डॉक्टर, अहो मी आता कधी एवढ्या मुंग्या बी नाही मारल्या. एवढी तुम्ही माणसं मारली, ती बी या गावात येऊन. मुंग्याच्या आधीच तर तुमच्याबद्दल कोणाला काहीच माहिती नसेल. आणि ते जाणून घेण्याचा प्रयत्नही करू नकोस. डॉक्टर, मला तर आता तुमच्याशी लगीन करायचं बी भ्या वाटायला लागलंय बघा. मला तरी कुठे हौस आहे डिंपल तुझ्याशी लग्न करण्याची. तुला हवं असेल तर तू आता नकार देऊ शकतेस. हो, असं बी मला तुमच्याशी लगीन करण्यात ना काहीच इंटरेस्ट नाही, समजलं का? मला माझं स्वप्न पूर्ण करायचंय ना, लय बडी हिरोईन व्हायचंय, म्हणून लगीन करते. एकदा का आपलं लग्न झालं तर तुमचा रस्ता वेगळा आणि माझा रस्ता वेगळा.
हो, पण म्हणून उद्या जर का मला पोलिसांनी अटक केलं तर पोलीस स्टेशनमध्ये येऊन सांगू नको, म्हणजे झालं. मला काही येड लागलंय का तुमच्याबद्दल सगळं सांगून पायावर धोंडा मारायला? पण बरं झालं डॉक्टर, तुम्ही आपल्या वाटेतले सगळे काटे मिटून टाकले. दिव्या मॅडमला पण संपवून टाकलं. आता फक्त आपलं लग्न नीट पार पडलं पाहिजे. पडणार, नीट पार पडणार. आणि असंही आता कोणीच उरलं नाही ज्याला एक गोळी देऊन कायमचा आराम द्यावा.